नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इयत्ता 8वीचं अतिशय महत्वाचं 9वं प्रकरण आहे सूट आणि कमिशन. या प्रकरणामध्ये सूट याच्यावर आधारित असलेली भरपूर उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलीत मित्रांनो. आज आपण कमिशन या शब्दाचा विचार करणार आहोत. कमिशन या शब्दावरती जोर द्यायच्या आधी कमिशन म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण पहिल्यांदा प्रयत्न करूया. लक्षात घ्या, वस्तूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या, त्या कंपनीला आपला स्वतःचा माल विकणं स्वतःला शक्य नसतं. मग अशा वेळेस काय करत असते ती कंपनी, काही व्यक्तींवरती ही जबाबदारी सोपवत असते आणि मग ह्या सेवेबद्दल किंवा ह्या कामाबद्दल कंपनी त्या व्यक्तीला मोबदला देते. म्हणजे तयार झालेला माल ती व्यक्ती विकते, म्हणून ह्या कामाबद्दल कंपनी त्याला काहीतरी मोबदला देते. त्या मोबदल्यास काय म्हणत असतात माहिती का? कमिशन असं म्हणतात. आणि मग जे कमिशन घेणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला कमिशन एजंट असं सुद्धा म्हणतात. आणि आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं आपण या ठिकाणी बघतो. बघा, जमिनीचा व्यवहार असेल, घरांचा व्यवहार असेल. जमिनीचा व्यवहार म्हणजे भूखंडाचा व्यवहार आपण असं म्हणतो त्यांना. त्याचबरोबर जनावरांचा, गुरेढोरांचा व्यवहार असेल. तर ही व्यवहार करणारी जी व्यक्ती असते, हा व्यवहार करायचा जर असेल तर विकणारा आणि घेणारा यांच्यामध्ये समन्वय घडून आणण्यासाठी एका मध्यस्थाची गरज असते. आणि त्या मध्यस्थाला आपण दलाल असं म्हणतो किंवा त्याला आडत्या असा शब्द सुद्धा आपण ऐकलेला असेल मित्रांनो. भाजीपाल्याच्या बाबतीत असू द्या, फळांच्या बाबतीत, फुलांच्या बाबतीत, शेतीमालाचा कुठलाही व्यवहार असेल, हा व्यवहार घडून आणण्यासाठी एखाद्या मध्यस्थाची गरज असते. त्याला आडत्या किंवा दलाल आपण म्हणत असतो. आणि हे आडत्या आणि दलाल आपल्याकडनं कमिशन घेत असतात, ती दलाली घेत असतात. त्या दलालीवर आधारित असलेली उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायची मित्रांनो. चला तर मग बघा, पहिलं उदाहरण आहे सराव संच 9.2 मधलं. जॉनने एका प्रकाशकाची 4,500 रुपये किमतीची पुस्तके विकली. त्याबद्दल त्याला 15% कमिशन मिळाले. तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य शब्द भरा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. पहिल्यांदा आपण विचार करूया, किती हजाराची पुस्तकं आहेत? 4,500 रुपयाची पुस्तकं आहेत. एक प्रकाशक कोणाला विकायला सांगतो? ते जॉनला सांगतो. या ठिकाणी जॉन हा कमिशन एजंट आहे. म्हणजे हे पुस्तक विकून झाल्यानंतर त्याला 15% प्रमाणे कमिशन मिळणार. म्हणजे 4,500 रुपये किमतीचे पुस्तक विकल्यावर त्याला 15% प्रमाणे कमिशन मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर मग आता हे सोडवायचं असेल तर आता ह्या चौकटीत आपल्याला फक्त संख्या भरायची आहेत. मग पुस्तकाची विक्री किंमत किती? म्हणजे 4,500 रुपयाची पुस्तकं आहेत विकायला, ती विक्री किंमत आहे. राईट. त्याच्यानंतर पुढं काय म्हटलं? पुस्तकाची विक्री किंमत झाली. कमिशनचा दर, त्याला जे मिळणारं कमिशन आहे ते 15% आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 15%. 15% म्हणजे 100 रुपयास 15. तर आता मिळालेले कमिशन काढायचे. हे बघा, कमिशनचा दर आहे 15% आणि कमिशनचा दर हा कधी पण शेकडेवारीतच असतो. शेकडाच दिलेला असतो, टक्क्यातच दिलेला असतो, हे मात्र विसरायचं नाही. आणि म्हणून 15% दिला. आता आपल्याला त्याला किती कमिशन मिळालं जॉनला ते जर काढायचं असेल तर 15% या शब्दाचा अर्थ 15 छेदस्थानी 100. 100 रुपयास त्याला 15 रुपये मिळतात. तर असे किती रुपयाचे पुस्तक विकले मित्रांनो? 4,500चे. म्हणून या ठिकाणी 4,500 असा शब्द टाकायचा. 4,500. ओके. आपल्या सोयीसाठी तुम्ही असे हे 2 शून्य आणि हे 2 शून्य जर कटवले तर 15चा आणि 45चा गुणाकार करायचा. 45 गुणिले 15 करू शकतात मित्रांनो. पहा गुणाकार. 15 5 75, 5 हा चल आला 7, 15 चौक 60, 60 आणि 7 67. म्हणजे किती झाले? 675 रुपये. किती कमिशन त्याला मिळाले या ठिकाणी जॉनला? 675 रुपये कमिशन मिळालं. अशा पद्धतीने फक्त आपल्याला या ठिकाणी चौकट भरायची होती मित्रांनो. अतिशय सोपं असं उदाहरण बघा. चला मित्रांनो, 2 नंबरचं उदाहरण बघूया. या ठिकाणी अतिशय इंटरेस्टिंग उदाहरण बघा. रफिकने 4 दलाली देऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली. तर दलाली काढा व रफिकला मिळणारी रक्कम आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली. पहिल्यांदा ही लक्षात घ्या, रफिकनं फुलं विकायला दिली, पण ते दलालामार्फत विकायला दिली. किती रुपयाची फुलं होती ती? 15,000 रुपयाची फुलं होती. म्हणून फुलांची विक्री किंमत या ठिकाणी 15,000 रुपये होईल मित्रांनो. 15,000 रुपये लक्षात घ्या. त्याच्यानंतर
ज्या दलालाला आपण दलालामार्फत ती विक्री करायची होती ती किती टक्के दर आहे त्या दलालीचा? 4%. आणि म्हणून दलालीचा दर तुमचा ह्या ठिकाणी किती आहे मित्रांनो? 4% किंवा शेकडा 4 असा शब्द जरी वापरला असता तर आता याच्यात दलाली किती झाली असेल? ही दलाली जर काढायची असेल 4% म्हणजे काय? 100 रुपयाला 4 रुपये तर 15,000 किती हे जर काढायचं असेल मित्रांनो एकूण दलाली तर ती कशी काढतात? 100 रुपयाला 4 रुपये तर गुणिले 15,000 किती अशा पद्धतीने आपण लिहित असतो. ओके, हे तुमचे 2 शून्य कटलेत मित्रांनो, इथले 2 शून्य कटलेत. उरलेत बघा किती? हे तुमचे वरचे 4 गुणिले तुमचे आता इथे 150 उरलेत. राईट, यांचा गुणाकार करूया. 15 चोक 60 आणि त्याच्यावर 1 शून्य म्हणजे दलाली किती झाली मित्रांनो? या ठिकाणी तुमची एकूण दलाली, ही जी दलाली आहे ही कोणती दलाली आहे? एकूण दलाली 600 रुपये दलाली झाली. आता पहा, रफिकनं 15,000 रुपये दिले, फुलं विकली 15,000 रुपयाची दलालामार्फत, पण त्याला स्वतःला किती पैसे मिळाले हे जर काढायचं असेल तर ह्या 15,000 मधून 15,000 वजा दलालाला दिलेले 600 रुपये वजा करायचे. 15,000 मधून दलालाला 600 रुपये जर दिले तर खाली जी मिळणारी रक्कम असेल ती रक्कम असेल तुमची 14,400 रुपये. मग रफिकला जी कोणती रक्कम मिळेल? 14,400 रुपये मिळेल. केव्हा? जेव्हा त्यांनी 15,000ची फुलं विकली तर त्या 15,000च्या फुलांमधून 600 रुपये दलाली आपण वजा करून घ्या आणि मग जी मिळणारी रक्कम असेल ती 14,400 रुपये हे रफिकला मिळतील. असं अतिशय सुंदर असं उदाहरण आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तिसरं उदाहरण आहे. एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल आडत्यामार्फत विकला. त्याला 2% आडत द्यावी लागली तर आडत्याला किती रक्कम द्यावी लागली? अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. शेतकऱ्याचा माल 9,200 रुपयाचा आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मालाची किंमत आपण या ठिकाणी लिहू शकतो 9,200 रुपये. किती सोपं आहे बघा लिहायला. त्याच्यानंतर आडत्याचा दर म्हणजे जो व्यवहार करून देतो, जो दलाल असतो, जो आडत्या असतो, त्याचा सुद्धा एक स्वतःचा दर ठरलेला असतो आणि तो दर आहे 2%. म्हणून आडत्याचा दर काय म्हणणार आपण या ठिकाणी मित्रांनो? 2%. मग आता शेतकऱ्याला 2% आडत त्या आडत्याला द्यावी लागणार आहे. मग ती आडत आपण या ठिकाणी काढूया मित्रांनो. शेतकऱ्याला द्यावी लागणारी आडत किती टक्के? 2% प्रमाणे म्हणजे 2 छेदस्थानी 100 असा त्याचा अर्थ. आणि किती रकमेवर मित्रांनो? 9,200 रुपयास 2% अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. पहा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, बरोबर. हे 2 गुणिले हे तुमचे 92 शून्य शून्य कटल्यानंतर. आणि म्हणून आता ही रक्कम किती होईल बघा? 2 दुणे 4 आणि 9 दुणे 18 म्हणजे किती रक्कम झाली तुमची? 184 रुपये. ही शेतकऱ्याला द्यावी लागणारी आडत आहे. आणि ही आडत कोणाला द्यायची असते? आडत्याला द्यायची असते, दलालाला द्यायची असते. ही आडत लक्षात ठेवा. म्हणजे ही रक्कम द्यावी लागणार कोणाला? आडत्याला. आणि मग खालच्या याच्यात काय? आडत्याला मिळणारी रक्कम कोणती? हीच रक्कम असणार आहे. म्हणून आडत्याला मिळणारी रक्कम सुद्धा कोणती असेल तुमची? 184 रुपये लक्षात ठेवा. ही आडत आडत्या शेतकऱ्याकडून घेत असतो. माल विकण्याच्या मोबदला आपण या ठिकाणी तो 184 रुपये देत असतो. अशा पद्धतीने अतिशय सुंदर उदाहरण आहे. चला मित्रांनो, 4 नंबरचं उदाहरण बघा. या ठिकाणी खादी भांडारातून उमाताईंनी पुढील वस्तू खरेदी केल्या. त्याच्यात नंबर 1, 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये. नंबर 2, मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये. ह्या खरेदीवर शेकडा 12 प्रमाणे रिबेट मिळाला तर उमाताईंना ह्या वस्तू केवढ्याला मिळाल्यात असा त्याचा अर्थ. मग ह्या ठिकाणी रिबेट नावाचा शब्द आला मित्रांनो. रिबेट म्हणजे हा एक सूटच असतो. सूट देणे यालाच रिबेट असं म्हणतात. परंतु ही सूट मात्र शासन प्राप्त संस्था असतात, ज्या मान्यता प्राप्त संस्था किंवा शासनाकडून
मान्यताप्राप्त संस्था किंवा शासनाकडून जी सूट दिली जाते त्याला रिबीट असं म्हणायचं, रिबेट असं म्हणायचं. लक्षात ठेवा, काही वेगळं नाही, रिबेट म्हणजे सूटच आहे. ओके. आणि मग या ठिकाणी मला सांगा, आता तुम्ही खादी भांडारातून उमाताईंनी पुढील वस्तू खरेदी केल्या, त्याच्यात 3 साड्या आहेत, प्रत्येकी किती रुपये? 560 रुपये. म्हणजे एका साडीची किंमत 560 रुपये. अशा किती साड्या घेतल्या? 3 साड्या. मग 3 साड्यांची किंमत जर काढायची झाली मित्रांनो, 3 साड्या घेतल्यात आणि एका साडीची किंमत तुमची 560 आहे, लक्षात घ्या. तेव्हा 560 गुणिले 3 अशा तिन्ही साड्यांची किंमत किती होईल तुमची? पहा, या ठिकाणी गुणाकार करा. 3 0 0 3 सक 18, 18 8 हातच्या आला 1, 3 5 15 हातच्याचा 1 16, म्हणजे किती रुपये झाले? 1680 रुपयाला 3 साड्या झाल्यात मित्रांनो. त्याच्यानंतर उमाताई काय करतात? मधाच्या 6 बाटल्या घेतात आणि प्रत्येकी 90 रुपये, म्हणजे एक बाटली 90 रुपयाला. अशा किती बाटल्या आहेत तुमच्या? 6 बाटल्या आहेत. मग आपण या ठिकाणी बघा, 6 बाटल्यांची जर किंमत काढायची असेल तर 6 गुणिले एका बाटलीची किंमत 90, यांचा गुणाकार करूया मित्रांनो. 9 सक 54 आणि त्याच्यावर 1 0, म्हणजे 540 रुपये. चला तर मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, 3 साड्यांची किंमत 1680, 6 बाटल्यांची किंमत 540. मग उमाताईंनी एकूण खरेदी किती केली मित्रांनो? बघा, एकूण खरेदी किंमत जर काढायची असेल तर तुमची ही 1680 अधिक तुमचे हे 540 तुम्हाला करावे लागतील. आता यांची बेरीज करूया आपण या ठिकाणी. बेरीज या ठिकाणी लिहितो बघा मी, 1680 त्याच्यामध्ये 540 मिळवतो. आता हे 0 0, 8 4 12, 2 हातच्या आला 1, 6 5 11 1 12, 12 2 हातच्या आला 1, किती आले? 2220 रुपये. एकूण खरेदी किती झाली तुमची? 2220 रुपये. 2220 रुपये प्रमाणे त्यांची काय झाली? खरेदी झाली. हे तुम्हाला बेरीज कळाली मित्रांनो. ओके. आता पुढे बघा काय, ही खरेदी झाल्यानंतर रिबेटचा दर. रिबेट म्हणजे या शब्दाचा अर्थ मी सांगितलं तुम्हाला, सूट. परंतु ही जी सूट असते, ही सूट कोणी दुकानदार देत नाही. ही सूट शासन प्राप्त किंवा मान्यता प्राप्त एखादी संस्था असते, त्या संस्थेकडून किंवा शासनाकडून मिळालेली जी सूट असते त्याला रिबीट असं म्हणतात. आणि तो रिबीटचा दर किती दिलेला आहे तुम्हाला? 12%, म्हणजे 12%. किती येतो? 12%. 12% जर तो दर असेल तुम्हाला, तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणारी रक्कम आपल्याला हे काढावी लागेल मित्रांनो. या ठिकाणी बघा, रिबेट किती द्यावा लागतो तो काढूया. रिबेट बरोबर 12% प्रमाणे, म्हणजे 100 रुपयाला 12 रुपये. 100 रुपयाला 12 रुपये. अशी किती रक्कम आहे तुमची? 2220 रुपये. म्हणजे गुणिले आपण या ठिकाणी किती करणार? 2220 रुपये. राईट. चला तर मग आता याचा गुणाकार करूया पहिल्यांदा. पाहिजे असेल तर तुम्ही हा शून्य उडून द्या या ठिकाणी. उरलं किती तुमचे? 12 गुणिले हे तुमचे 220. छेदस्थानी पुन्हा 10 आहे. हे दशांश आपण नंतर देऊया. आता गुणाकार करू का. 12 दुनी 24, 24 4 हातच्या आला 2, 12 दुनी 24, 24 आणि हातच्याचे 2 26, 26 6, 26 6 हातच्याला आला 2, 12 दुनी 24, 24 आणि ते हातच्याचे 2, म्हणजेच काय झाले पुन्हा 26. आता दशांश मित्रांनो पहा, हे छेदस्थानी 100 आहे, सॉरी 10 आहे. 10 जर असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी दशांश द्यावं लागेल. म्हणजेच किती म्हणणार तुम्ही? 266.4 म्हणजे 40 पैसे असं म्हणू शकतो आपण याला, नाही की नाही. तुम्ही पाहिजे असला तर हा शून्य इथे जसा तसा ठेवला असता. हा तुमचा शून्य उडवलाच नाही, आपण असं गृहीत धरूया. मग आपण यांचा जो गुणाकार केला तो गुणाकार तुमचा हा आला असता. मग दशांश इथे दिलं, याचा गुणाकार किती आला तुमचा? 26,640. आणि दशांश इथे दिलं, म्हणजे तुमची खरी किंमत काय झाली? मग या ठिकाणी आता 266 रुपये आणि 40 पैसे हा रिबेट मिळाला मित्रांनो. हा काय? रिबेट म्हणजे सूट आहे. ओके. आता उमाताईंना
केवढ्याला पाडले त्या वस्तू? तर विमाताईंना त्या वस्तू केवढ्याला मिळाल्या असतील? उमाताईंना त्या वस्तू केवढ्याला मिळाल्या असतील बघा. एकूण खरेदी होती 2220 रुपये मित्रांनो. ती लिहिणार 2220 वजा 266 रुपये आणि 40 पैसे वजा 266 रुपये 40 पैसे. एवढ्या खरेदीवरती एवढी सूट, म्हणजे 2220 रुपयावरती 266 रुपये एवढी सूट आहे. म्हणजे ती सूट आपल्याला वजा करावी लागेल आणि ती सूट वजा करून घ्या तुम्ही, त्याची वजाबाकी करा. ती वजाबाकी येते 1953 रुपये आणि 60 पैसे येते मित्रांनो. ही वजाबाकी किती येते? 2220 मधून 266 रुपये 40 पैसे जर वजा केले, 1953 म्हणजे 1953 रुपये आणि 60 पैशा तिला उमाताईंना ह्या वस्तू पडल्यात, तेवढ्यामध्ये पडल्यात असा त्याचा अर्थ झाला. ओके मित्रांनो, पाचवं उदाहरण बघा. दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. अशा पद्धतीची कृती तुम्हाला दिलेली मित्रांनो. आता या कृतीमध्ये नेमकं काय भरायचं त्याच्यासाठी सुरुवातीला उदाहरण समजून घेऊया आपण. एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. दलालाने दोघींकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली. ओके, उदाहरण समजलं असेल तुम्हाला. 7.5 लाख रुपये किमतीचं घर कोणी घेतलं? दीपांजली यांनी घेतलं. दीपांजली कोणाकडनं घेतलं? लीलाबेन यांच्याकडनं घेतलं. परंतु हा जो व्यवहार झाला तो व्यवहार मात्र दलालामार्फत झाला. 7.5 लाखाचा व्यवहार दलालामार्फत झाला. दलालाला 2% कमिशन द्यावं लागलं आहे, दलाली द्यावी लागली. ती दलाली मात्र तो दोन्हीकडनं घेणार आहेत, लक्षात घ्या. घर विकणाऱ्याकडून सुद्धा आणि घर घेणाऱ्याकडून सुद्धा दलाली घेणार 2%. ती दलाली प्रथमतः आपण या ठिकाणी काढूया मित्रांनो. श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी जी दलाली दिली ती दलाली काढणार आपण. आता घराची मूळ किंमत आहे मित्रांनो 7,50,000. घराची मूळ किंमत 7,50,000. ओके, किती टक्के दलाली सांगितली? 2% दलाली. बघा ह्या ठिकाणी दलाली कुठे दिलेली आहे? प्रत्येकी 2% दलाली सांगितली. 2% दलाली म्हणजेच काय? 2 छेदस्थानी 100 आहे मित्रांनो, असा त्याचा अर्थ झाला. त्याच्यातनं पहा, हे 2 शून्य कटतील, हे 2 शून्य तुमचे कटून जातील नंतर. मग खाली आता फक्त काय करायचंय तुम्हाला? 7,500 गुणिले 2 यांचा गुणाकार करा. हे बघा 75 गुणे 150 होतात. पहा 75 गुणे 150 होतात आणि त्याच्यावर पुढचे हे तुमचे 2 शून्य. म्हणजे याचा अर्थ किती दलाली द्यावी लागली? 15,000 रुपये दलाली कोणाला द्यावी लागली? श्रीमती दीपांजली यांना. ज्यांनी घर घेतलं ना त्यांना एवढी दलाली दलालाला द्यावी लागली. ओके, तेवढीच दलाली कोणाला द्यावा लागेल? श्रीमती लीलाबेन यांना. ज्यांनी घर विकलं, घेणाऱ्याला पण तेवढीच दलाली आणि विकणाऱ्याला सुद्धा तेवढीच दलाली. मग विकणारे कोण आहेत? लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी मग किती दलाली दिली? हीच रक्कम आपण या ठिकाणी टाकणार. 15,000 रुपये दलाली दिली, असा त्याचा अर्थ झाला. पुढे काय झालं बघा. दलालास ह्या व्यवहारात एकूण किती दलाली मिळाली? मग या ठिकाणी बघा घेणाऱ्याकडून पण 15,000 मिळाले, घर ज्यांनी घेतलं त्यांच्याकडून 15,000 मिळाले आणि ज्यांनी विकलं त्यांच्याकडून पण 15,000 मिळाले. 15 आणि 15 किती झाले? 30,000 रुपये. मग तो दलाल असतो तो दलाल किती रुपये कमवतो? या ठिकाणी 30,000 रुपये दलाली त्याला मिळते. दोन्हीकडनं मिळते ती रक्कम, लक्षात घ्या. पुढे काय झालं? मग श्रीमती दीपांजली यांना ते घर टिंब रुपयांना मिळाले. पहा 7.5 लाख रुपये त्याची किंमत आहे, म्हणजे 7,50,000 रुपये किंमत आहे. परंतु दलालामार्फत व्यवहार झाला. दलालाला 15,000 रुपये द्यावे लागले. ते 15,000 रुपये सुद्धा याच्यात टाकावे लागतील. म्हणजे 7.5 म्हणजे 7,50,000 मध्ये पुन्हा 15,000 मिळवा म्हणजे 65. 7,65,000. मग दीपांजली यांना ते घर किती रुपयात पडलं मित्रांनो? 7,65,000 रुपयात पडलं, लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेस ज्यांनी विकलं ना घर त्यांनी विकलं किती? 7,50,000 एवढ्या रकमेला विकलं.
पण ती विक्रीसाठी सुद्धा दलाला रक्कम द्यायची. मग यांना मिळणारी रक्कम किती असेल? घर विकून मिळणारी 7,50,000 मधून ते 15,000 इकडे वजा करावे लागतील. म्हणजे 7,50,000 वजा 15,000 जर केले मित्रांनो तर 7,35,000 रुपयांना ते काय पडेल? घर विकून त्यांना ती रक्कम मिळणार. बघा, विकणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना 15,000 वाढीव लागलेत आणि ज्यांनी विकलं त्यांचे 15,000 कमी झालेत ह्याच रकमेतून. अशा पद्धतीने दलाली एकामध्ये वाढवली, एकामध्ये कमी केली, हे लक्षात घ्या. आणि दलालाला मात्र दोन्हीकडून दलाली मिळाली. 15,000 आणि 15,000 म्हणजे त्याचे 30,000 झालेत. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं उदाहरण होतं मित्रांनो. हा सराव संच या ठिकाणी संपला. त्याचबरोबर हे प्रकरण सुद्धा तुमचं या ठिकाणी संपलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.